इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. की ही निवडणूक एखाद्या प्रभागामधील असणारा नगरसेवक निवडून देण्यासाठी ही निवडणूक नाही. या निवडणुकीचं महत्व हे वेगळं आहे. या निवडणुकीमध्ये निवडून देणारा प्रत्येक नगरसेवक हा येणाऱ्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्याचा विचार करतात 2047ला तुम्हाला आम्हाला सर्वांना जो विकसित भारत तयार करायचा, जो विकसित भारताच्या दिशेने जे पावलं उचलायचे, विकसित महाराष्ट्राच्या दिशेने पावलं उचलायचे, त्यासाठी या नगरसेवकांची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. हेच नगरसेवक विकसित सोलापूर घडवण्यासाठी त्यांचं असणारं योगदान हे सर्वात मोठं असणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजी या सर्व दिशेला ज्यावेळेला चालले त्यावेळेला एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्या. तुम्ही आणि आम्ही सर्वजण भारताचे नागरिक म्हणून आपल्याला सर्वांना असणाऱ्या ज्या जबाबदाऱ्या त्या जबाबदाऱ्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला जेव्हा पूर्ण करायच्या आहे त्यावेळेला आपण सर्वांनी केंद्रामधलं असणारं जे सरकार आहे आणि राज्यामधलं असणारं जे सरकार आहे ही दोन्ही सरकार अतिशय पारदर्शकपणे काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतात. त्यामुळे ही पारदर्शकपणे काम करणारी सरकार आणि त्याचबरोबर त्यांच्याच विचारावरती चालणारं एक विचाराने चालणारं असं सोलापूरमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचं सरकार ते तुम्हाला आम्हाला सर्वांना तयार करायचं आहे. तुमच्या सर्वांच्या तुम्ही सर्वजण नेहमी जाणता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दिवसातील 24 तासापैकी 16 तास काम करतात. देवेंद्रजी सुद्धा 16 तास काम करतात. आता निवडणुकीला 8 ते 9 दिवस एवढे शिल्लक राहिले. त्यामुळे तुमच्यापैकी प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे. या निवडणुका प्रभागनिहाय होणाऱ्या या निवडणुका आहेत. त्यामुळे या प्रभागनिहाय होणाऱ्या या निवडणुकांमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना अतिशय प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने या प्रभागामध्ये आपली जबाबदारी समजून प्रत्येकाने या निवडणुकीमध्ये प्रभागनिहाय त्या ठिकाणी कमळ चिन्हासमोर बटन हे तिथला असणारा मतदार कसा दाबे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे. या 10 दिवसामध्ये आपण सर्वांनी 10 तास लोकांपर्यंत मतदारांपर्यंत प्रत्यक्षपणे पोहोचलं पाहिजे. त्यांना सर्वांना केंद्र पुरस्कृत असणाऱ्या सर्व योजना, राज्य पुरस्कृत असणाऱ्या सर्व योजना या सर्व योजनांची माहिती सांगून कमळ आणि हे कमळाला मतदान का द्यावं हे आपल्याला समजून सांगणं हे अत्यंत गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवरती हेही आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की पूर्ण महानगरपालिकेमध्ये मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी अतिशय कार्यकर्त्यांची पार्टी आहे. कार्यकर्त्यांची पार्टी असल्यामुळे वर्षानुवर्ष या पार्टीमध्ये काम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत की ज्यांना स्वतःला अशा महत्वाकांक्षा होत्या की त्यांना असं वाटत होतं की आपल्याला नगरसेवक व्हायचं आहे. खरं तर नगरसेवक होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. या महत्वाकांक्षा असणं हेही महत्वाचं आहे. परंतु या पार्श्वभूमीवरती निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवरती हेही लक्षात घेतलं पाहिजे की केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपल्यापैकी काही जण आपल्या
आपल्यावरती अशा प्रकारे बंडखोरी केल्यानंतर पार्टीला अतिशय वाईट वाटतं की ज्या वेळेला एखादा आपला एवढ्या वर्षाचा कार्यकर्ता ज्या वेळेला बंडखोरी करतो आणि त्यावेळेला त्याच्यावरती कारवाई करणं हे अत्यंत वाईट आहे. परंतु या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आम्ही 1-2 दिवस उद्याचा 1 दिवस वाट बघणार आहोत आणि त्यानंतरच्या काळामध्ये जरी कोणी अशा प्रकारे बंडखोरी केली असेल तर त्याच्यावरती कारवाई करणं हे पार्टी म्हणून मला हे करावं लागेल हे मला या व्यासपीठावरून आपल्याला सांगावं. आपण सर्वजण अतिशय चांगले कार्यकर्ते म्हणून आपण एवढी वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने पार्टीची सेवा केली. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, देवेंद्रजी नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करतात की पार्टी त्याकडे समर्पणातून तयार झालेली पार्टी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशाला विकसित भारत बनवण्याचं स्वप्न पाहत आहेत आणि त्याचे तुम्ही आणि आम्ही सर्वजण सेवेदार आहोत. त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रत्येक क्षेत्रामध्ये देश आणि महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे आणि तुम्हाला तर सोलापूर सुद्धा पुढे न्यायचा आहे. आता जाहीरनामा हा तुम्ही आम्ही सर्वांनी प्रसिद्ध केला. इतर पक्षांसारखं आपलं नाहीये. आपण सर्वजण निवडणुकीच्या अगोदर जाहीरनामा प्रसिद्ध करतो. त्या 5 वर्षामध्ये त्या जाहीरनाम्यामधील प्रत्येक गोष्ट कशी पूर्ण होईल यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करतो. इथे असणारे अनेक प्रश्न केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून देवेंद्रजींच्या नेतृत्वात पूर्ण झाले आहेत. परंतु इथे रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी इथे चांगलं IT पास झालं पाहिजे. हे जे स्वप्न हे सोलापूरकरांचं आहे ते पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये देवेंद्रजींकडे आपण सर्वांनी मिळून साकडं घालणं हेही अत्यंत गरजेचं आहे. लवकरच देवेंद्रजी सुद्धा आपल्या समोर येणार आहेत. आपल्या सर्वांना मार्गदर्शन येणाऱ्या काळात करणार आहेत. परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जो संकल्प केलाय की गेल्या वेळेपेक्षा जास्त नगरसेवक हे या पूर्ण महानगरपालिकेमध्ये जिंकून आणले पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला ज्या पद्धतीने या भागामध्ये फेक नेरेटिव्ह तयार झाला त्याचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आता कुठेही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गाफील राहू नका. आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये चांगले कार्यकर्ते पदाधिकारी निवडणुकीला सामोरे जातात. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला निवडणुकीला कुठेतरी गाफील राहतो त्यावेळेला आपल्याशी धोका होतो. आणि म्हणून हे 10 दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळे या 10 दिवसामध्ये व्यासपीठावरील सर्वजण आणि इथे असणाऱ्या सगळ्यांनी एकत्रपणे एकजुटीने ही संपूर्ण निवडणूक ही आपल्या प्रतिष्ठेची आहे. ही निवडणूक जिंकणं हे आपल्यासाठी किती प्रतिष्ठेचं आहे हे समजून घ्या आणि त्यासाठी आपल्या प्रतिष्ठेसाठी ही निवडणूक ही तुम्ही डोक्यावरती घेतली पाहिजे. तुम्ही सर्वजण या निवडणुकीकडे पाहत असताना प्रत्येक भागामध्ये असणाऱ्या प्रत्येक ज्या त्रुटी असू शकतात की या ठिकाणी ही त्रुटी आहे, सर्वांनी मिळून त्या त्रुटी कशा दूर होतील, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि मतदार हा एकत्रपणे निवडणुकीमध्ये मतदान कसा करेल यासाठी काम करायला हवं. प्रत्येक बूथ जो आहे हा प्रत्येक बूथ तुम्हाला आम्हाला सर्वांना जिंकायचा आहे. 51% लढाई इथे आहे. 51% लढाई तुम्हाला आम्हाला सर्वांना जिंकायची आहे. त्याचा अर्थ लक्षात घ्या, प्रत्येक बूथ वरती होणाऱ्या मतदानाच्या 50%पेक्षा जास्त मतदान हे भारतीय जनता पार्टी आणि कमळ चिन्हासमोर कसं मिळेल यासाठी विशेष प्रयत्न हे तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचे आहे. 15 तारीख हे आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या, या सोलापूरमध्ये नगरसेवक निवडून आणण्यासाठी नाही, एखाद्या भागातील नगरसेवक निवडून आणण्यासाठी ही निवडणूक नाही हे लक्षात घ्या. तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घ्या की हे पुढच्या पिढीचं भविष्य हे घडवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आपण सर्वांनी बदलला पाहिजे आणि आपण एक चांगले शिलेदार हे भारतीय जनता पार्टीचे चांगल्या विचाराचे असणारे पारदर्शक
प्रत्येक इथला असणारा पदाधिकारी या निवडणुकीला स्वतःची निवडणूक आहे. ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती इथे असणाऱ्या प्रत्येक मतदाराला कमळावरती तुम्ही मतदान ज्यावेळेला करणार आहात त्यावेळेला कमळाचं बटन ज्यावेळेला तुम्ही दाबणार आहात त्यावेळेला तुमचं मतदान हे नरेंद्र मोदींना होणार आहे. तुमचं मतदान हे देवेंद्र फडणवीसजींना होणार आहे. हे आपण सर्वांनी प्रत्येकापर्यंत सांगितलं पाहिजे. आणि त्याचबरोबर हेही आपण सांगितलं पाहिजे की देवेंद्र फडणवीसजी हे वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न करतात. आपण सर्वांनी ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. 15 तारखेला एक दिवस तुम्ही मतदार हो, एक दिवस कमळ लक्षात ठेवा. 5 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडे आणि सोलापूरकडे लक्ष देईल हेच मला आम्हाला सांगायचं. हे सांगण्यासाठी आणि आपल्या सर्वांना येणाऱ्या निवडणुकीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो होतो. पुन्हा एकदा महापौर करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला सोलापूर शहरामध्ये